लोक का जळतात, या जळणाऱ्या लोकांसोबत नेमके कसे वागायचे, हे 2 टॉपिक्स आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे पूनम आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, हेल्पफुल होणार आहे. आज या व्हिडिओच्या शेवटी मी माझा या जळणाऱ्या लोकांसोबतचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. लोक का जळतात? ॲक्च्युली हे जळणारे लोक तुमचे चाहते असतात. तुमच्याजवळ असलेल्या कोणत्या तरी गोष्टीमुळे हे लोक प्रभावित झालेले असतात, इम्प्रेस झालेले असतात. मग ते तुमचे यश असो, तुमचे व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी असो किंवा तुमच्याजवळ असलेले नाते असो, त्यांना तुमच्यासारखे बनायचे असते. पण ते तुमची बरोबरी करू शकत नाही ना, म्हणून ते तुमच्यावर जळत असतात. सेकंड पॉईंट, जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्यांच्या मार्गातला अडथळा आहात, तेव्हा ते तुमच्यासोबत जलस फील करतात. असे लोक मोठमोठ्या कंपनींमध्ये किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सुद्धा असतात. किंवा आपण असं म्हणू की हल्ली सगळ्याच क्षेत्रामध्ये असे लोक असतात. यामधला तिसरा पॉईंट आहे, आयुष्यात तुम्ही काहीही केले तरी लोक जळत राहणारच. या जगात तुम्ही सगळ्यांना कधीच खुश ठेवू शकत नाही, हे ॲक्सेप्ट करा. लोक जळत राहणारच, काही ना काही बोलत राहणारच. ते म्हणतात ना, बात उसी की होती है जिसमें कोई बात होती है. म्हणजे तुम्ही स्पेशल आहात. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असतेच जी आपल्यावर चिडत असते, आपल्यावर जळत असते, आपल्यावर ईर्ष्या करत असते आणि त्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास होत असतो, मेंटली डिस्टर्ब राहत असतो. अशा व्यक्तींसोबत कसे डील करायचे, त्यांच्यासोबत कसे वागायचे हे कळत नसते. कारण ती व्यक्ती, ती जळणारी व्यक्ती आपला मित्र असू शकतो, आपले ऑफिस कलिग, सहकारी असू शकतात किंवा आपले शेजारी पाजारी असू शकतात किंवा आपले फॅमिली मेंबरसुद्धा असू शकतो. बघा, जळणाऱ्या लोकांमध्ये जर आपण 2 प्रकार केले तर पहिल्या प्रकारामध्ये तुमचे जवळची माणसे म्हणजे तुमच्या प्रेमाची माणसे, म्हणजे यामध्ये तुमचे फॅमिली मेंबर येतात. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये तुमचे दूरचे नातेवाईक, तुमचे ऑफिस कलिग, सहकारी आणि तुमचे शेजारी हे येतात. तर आपण पहिले बघूया की ती जळणारी व्यक्ती जर तुमच्या जवळची असेल, तुमचे फॅमिली मेंबर असेल, तर त्यांच्यासोबत कसे वागायचे. बघा, ती जळणारी व्यक्ती तुमच्या जवळची असेल आणि तुमच्यावर जळतही असेल, तर तुम्हाला अगदी शांतपणे, प्रेमाने समजावून त्या व्यक्तीला या जलसीच्या जाळ्यातून बाहेर काढायचे आहे. हे आपण एका उदाहरणामधून समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, एखाद्या घरात 2 भाऊ आहेत. त्यातल्या लहान भावाला चांगली नोकरी आहे, चांगला पगार आहे, म्हणून तो फायनान्शियली स्टेबल आहे आणि त्याची पर्सनॅलिटीही छान आहे. कंपॅरेटिव्हली मोठ्या भावाला ठीकठाक नोकरी आहे, कमी पगार आहे, म्हणून तो फायनान्शियली स्टेबल नसेल. तर कधी आईवडिलांकडून, कधी नातेवाईकाकडून किंवा इतर लोकांकडून दोघांची तुलना केली जाते. जसे की मोठ्या भावाला असं म्हटले जाते की तो तुझ्यापेक्षा लहान असून तो फायनान्शियली स्टेबल आहे वगैरे वगैरे. यामुळे मोठा भाऊ लहान भावावर जळत असतो. तुलना करणे हे जलसीचे मुख्य कारण असू शकते. मग मोठा भाऊ लहान भावावर चिडत असेल, दुःखी मनाने टोमणे मारत असेल, तर अशा केसमध्ये लहान भावाने मोठ्या भावाला अगदी प्रेमाने समजावून सांगणे गरजेचे आहे की ज्या क्वालिटीज, जे गुण मोठ्या भावामध्ये आहेत ते लहान भावामध्ये सुद्धा नाहीत. किंवा ज्या प्रकारे मोठा भाऊ घरातल्या सगळ्यांना समजून घेतो तसे कोणाला जमणार नाही. त्यांच्यातल्या चांगल्या गुणांची त्यांना आठवण करून दिली पाहिजे, ज्यामुळे त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल आणि त्यांच्यामधली ईर्ष्येची भावना कमी होईल. त्यामुळे तुमचा जवळचा व्यक्ती मनाने शांत होईल आणि त्याचं दुःख कमी होईल. आता बघूयात दुसऱ्या प्रकारचे लोक, म्हणजे दूरचे नातेवाईक, ऑफिस कलिग्स, सहकारी किंवा तुमचे शेजारी. अशा जळणाऱ्या लोकांसोबत कसे वागायचे. बघा, अशा लोकांसाठी मी एकच सांगेन, जे मी आधीही सांगितलं आहे की या जळणाऱ्या लोकांना हे माहीत असतं की ते तुमच्यासारखे कधीच बनू शकत नाही.
किंवा तुमच्याकडे असं काहीतरी आहे जे त्यांच्याकडे कधीच असू शकत नाही, म्हणून ते तुमची बदनामी करत असतात. पण त्यांना जे करायचं ते करू द्या, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही त्या जळणाऱ्या व्यक्तीसारखे वागू नका, बोलू नका. पण जेव्हा कधी ते जळणारे व्यक्ती तुमच्या सेल्फ रिस्पेक्टवर अटॅक करतील, तेव्हा त्यांना सोडू नका. त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. वेळ पडल्यास डिरेक्टली त्यांच्या समोर जा आणि त्यांना विचारा की काय प्रॉब्लेम आहे, काय सांगत फिरत आहात सगळ्यांना माझ्याबद्दल, मलाही कळू देत. जेव्हा तुमचं हे रूप त्या जळणाऱ्या व्यक्तीसमोर असेल तेव्हा ती व्यक्ती घाबरून जाईल. अशा लोकांमध्ये एवढी हिंमत नसते की ते समोरासमोर काही बोलतील, कारण त्यांना सवय असते. ते फक्त पाठीमागूनच बोलतात. ते फेस टू फेस कधीच गोष्टी कबूल करत नाहीत. तरीही प्रयत्न हाच करा की तुम्ही जळणाऱ्या लोकांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही पण त्यांच्यासारखा विचार करत राहिलात तर तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहील? हे कायम लक्षात ठेवा की चांगली माणसे त्यांचं मन नेहमी कामामध्ये रमवतात. तुम्ही तुमचं काम करत राहा, जळणारे लोक जळत राहतील. जळणाऱ्या लोकांबाबतचा माझा अनुभव असा आहे की मी सुद्धा अशा लोकांमुळे स्वतःला खूप त्रास करून घेतला आहे. मागचे 2-3 वर्ष तर मी हेच विचार करण्यात घालवले की मी कधीच दुसऱ्यांना त्रास होईल असं ठरवून वागले नाही. माझ्या आठवणीप्रमाणे मी त्या जळणाऱ्या व्यक्तीचं काहीच नुकसान केले नव्हते. मग माझ्या बाबतीतच हे का घडले? माझ्याविषयी त्या व्यक्तीच्या मनात इतका राग का? का त्या व्यक्तीने मला इतकं रडवलं, इतकं मनस्ताप दिला? खूप वेळ विचार केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की माझ्याकडे असं काहीतरी आहे जे त्या व्यक्तीकडे नाही आहे. मग तो हसरा स्वभाव असू दे, पर्सनॅलिटी किंवा माझ्याजवळ असलेली प्रेमाची माणसे किंवा अजून काही. मग कन्क्ल्युजन काय? तर ती व्यक्ती माझ्यावर जळत होती आणि ह्या जलसीमुळे ती व्यक्ती असे वागत होती. मग आता सिच्युएशन अशी आहे की काही कारणांमुळे मी त्या व्यक्तीला अवॉइड नाही करू शकत, पण हल्ली मी त्या व्यक्तीपासून सावध असते. कारण भूतकाळात जे घडले ते भविष्यकाळात पुन्हा घडू नये याची काळजी मी घेत असते. मग त्या व्यक्तीने कितीही त्रास द्यायचा, टोमणे मारण्याचा प्रयत्न केला तरी मी कूल असते, स्वतःला त्रास करून घेत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, पॉझिटिव्ह राहा आणि आयुष्य मस्त जगा. थँक्यू.